भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचं पीएम मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। रामनवमी निमित्त तामिळनाडूमधील रामेश्वरम येथे भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सागरी पुलाचं उद्घाटन झाले। पांबन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रेल्वे पुलाची उभारणी 535 कोटी रुपये खर्च करून करण्यात आली आहे। पांबन ब्रिज म्हणून ओळखला जाणारा हा पूल नक्की कसा आहे आणि तो इतका विशेष का मानला जातो, चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी शनाया आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा। रामेश्वरम आणि पुलाचं आध्यात्मिक महत्व काय आहे? रामेश्वरमचं नाव घेताच आठवतं ते रामायण। रामसेतूचं बांधकाम याच परिसरात धनुष्कोडीपासून सुरू झालं होतं असं मानलं जातं। या पुलामुळे भारताची मुख्य भूमी आणि रामेश्वरम बेट यांचं नातं अजून घट्ट झालंय आणि हे नातं फक्त भौगोलिकच नाही तर आध्यात्मिक देखील आहे। या पुलामुळे मोठ्या जहाजांना रेल्वे सेवांमध्ये व्यत्यय न येता सुरळीत मार्ग मिळतो। या सागरी पुलाची रचना कशी आहे? भविष्याचा विचार करून तयार केलेल्या या पुलात स्टेनलेस स्टीलचं मजबूतीकरण, उच्च दर्जाचे संरक्षक रंग आणि वाढत्या टिकाऊपणासाठी आणि कमी देखभालीसाठी पूर्णपणे वेल्डेड सांधे समाविष्ट आहेत। भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन ते दुहेरी रेल्वे ट्रॅकसाठी देखील सुसज्ज आहे। एक विशेष पॉलिसिलॉक्सेन कोटिंग त्याला गंजण्यापासून वाचवतं, आव्हानात्मक सागरी वातावरणात दीर्घ सेवा आयुष्य सुनिश्चित करतं। तर मूळचा हा पंबन पूल आहे। ब्रिटिश अभियंत्यांनी 1914 मध्ये बांधलेला मूळ पंबन पूल हा शेरझर रोलिंग लिफ्ट स्पॅनसह एक कॉन्टिलिव्हर रचना होता। एका शतकाहून अधिक काळ तो रामेश्वरम बेटावर ये जा करणाऱ्या यात्रेकरू, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत होता। दरम्यान 2019 मध्ये भारत सरकारने या ऐतिहासिक पुलाला टेक्नॉलॉजिकल उत्तर देत नवीन पुलाची उभारणी सुरू केली आहे। तर हा पूल काम कसा करतो? हा पूल एकूण 3 टप्प्यात काम करतो। पहिल्या टप्प्यात या पुलाचा सेंटर स्पॅन व्हर्टिकल उचलला जाईल। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जुना पूल टिल्ट होऊन वर उचलला जाईल। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात पुलाखालून जहाज निघेल। अशा 3 टप्प्यात हा पूल काम करेल। एखादे अजस्त्र जहाज आल्यावर हा पूल वर उचलला जाणार आहे। या पुलाची विशेषता काय आहे? हा पूल पूर्णतः स्वनियंत्रित आहे, म्हणजेच हा पूल वर उचलताना मानवाची गरज पडणार नाही। तंत्रज्ञानाच्या मदतीने तो वर उचलता येईल। हा पूल एकूण 22 मीटर पर्यंत वर उचलला जाईल। त्यानंतर पुलाखालून मोठं जहाज पार होईल। हा पूल वर उचलण्यासाठी एकूण 5 मिनिटं लागतात। वरून रेल्वे जाणार आणि खालून जहाज जाणार। या पुलाचा 63 मीटरचा भाग हा जहाजांनी ये जा करण्यासाठी वापरला जाणार आहे। पुलाजवळ मोठे व्यापारी जहाज येताच सायरन वाजणार आहे। त्यानंतर जहाज जवळ येताच हा पूल एकूण 63 मीटरनं वर उचलला जाईल। 5 मिनिटात रेल्वे ट्रॅकचा एक भाग 17 मीटरनं वर उचलला जाईल। वातावरणातील हवेचा वेग हा 50 किलोमीटर प्रति तास असेल तर पूल वर उचलला जाणार नाही। तर या पुलाला एकूण किती खर्च आलाय? एकूण 535 कोटी रुपयांचा खर्च या पुलासाठी झालाय। हा पूल म्हणजे भारताच्या समृद्ध अभियांत्रिकीचा उत्तम नमुना असल्याचं म्हटलं जातंय। पंबन येथे उभारण्यात आलेला हा पूल आशिया खंडातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे। हा पूल मंडपपासून रामेश्वर पर्यंत उभारण्यात आला आहे। तुम्ही आशियातील या पहिल्या व्हर्टिकल लिफ्टिंग पुलावरून प्रवास करण्याची वाट पाहताय का? कसा वाटतोय हा आधुनिक भारताचा ब्रिज वंडर? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।